विद्यार्थी आणि पालक मित्रांनो, मी किशोर कारसेकर, स्टुडंट्स हेल्पलाईन सेंटर मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। तर या व्हिडिओमध्ये आपण लिस्ट ऑफ डॉक्युमेंट्स फॉर मेडिकल ॲडमिशन प्रोसेस ॲज वेल ॲज ॲडमिशन कन्फर्मेशनच्या नंतर कुठले डॉक्युमेंट्स लागणार आहेत याबद्दल आपण या व्हिडिओमध्ये इन डिटेल इन्फॉर्मेशन घेणार आहोत। आणि इन्फॉर्मेशन घेत असताना आपण याच व्हिडिओमध्ये 3 कॅटेगरीमध्ये या ठिकाणी डॉक्युमेंट्सचं डिवायडेशन केलं आहे। फर्स्ट आहे फॉर ऑल स्टुडंट्स, सेकंड आहे कॅटेगरी विद्यार्थ्यांसाठी काय लागणार आहेत, आणि त्यानंतर जेही विद्यार्थी स्पेशल रिझर्वेशन अंतर्गत येतात तर अशा स्पेशल रिझर्वेशन अंतर्गत येणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी कुठले डॉक्युमेंट्स लागणार आहेत याबद्दल आपण माहिती घेणार आहोत। आणि ही माहिती घेत असताना हे डॉक्युमेंट्स आपल्याला कुठून उपलब्ध होऊ शकतात याबद्दल सुद्धा आपण माहिती घेणार आहोत। कारण बऱ्याच वेळेस विद्यार्थ्यांना अडचण येते कुठलं सर्टिफिकेट आपल्याला कुठून या ठिकाणी काढायचं आहे या संदर्भात, तर त्याबद्दल सुद्धा मी तुम्हाला या ठिकाणी क्लिअर इन्फॉर्मेशन देणार आहे। जसं की तुम्हाला बोर्डवरती या ठिकाणी दिसत आहे डॉक्युमेंट्स लिस्ट, त्यामध्ये आपण फर्स्ट पार्ट मध्ये डिस्कस करणार ऑल स्टुडंट्ससाठी। आता ऑल स्टुडंट्ससाठी या ठिकाणी लिस्ट ऑफ डॉक्युमेंट्स मध्ये सर्व विद्यार्थ्याला स्टुडंट्सचे पासपोर्ट साइज फोटो, की जे की तुम्ही नीट ऍप्लिकेशन फॉर्म भरत असताना फोटो काढले होते, हे तुमचे फोटो या ठिकाणी लागणार आहेत, की ज्या फोटोचं बॅकग्राऊंड तुमचं या ठिकाणी व्हाईट बॅकग्राऊंड मध्ये असणं गरजेचं आहे। इनफॅक्ट तुम्ही जे नीटला काढले आहेत तेच फोटो तुम्हाला या ठिकाणी लागणार आहेत। दुसरी गोष्ट आहे स्टुडंट्स आधार कार्ड, जेही विद्यार्थ्याचं आधार कार्ड आहे हे सेम ॲज आपलं आधार कार्ड सुद्धा आपल्या रजिस्ट्रेशन आणि ऍडमिशन प्रोसेससाठी लागणार आहे। नेक्स्ट आहे आपलं नीट कन्फर्मेशन पेज। बऱ्याच विद्यार्थ्याकडे या पेजसाठी या ठिकाणी विद्यार्थी लक्ष देत नाहीत, पण ज्यावेळेस आपली ऍडमिशन प्रवेश प्रक्रिया असते त्या प्रवेश प्रक्रियेत आपल्याला नीटचं कन्फर्मेशन पेज सुद्धा लागत असतं। त्यामुळे विद्यार्थ्याकडे आत्ताच बऱ्याच डाउनलोड होत आहेत आणखी आपले ऍप्लिकेशन पेजेस, तर आत्ताच तुम्ही नीट कन्फर्मेशन पेजेस नंतर आपल्याला या ठिकाणी नीटचं जेही आपलं ऍडमिट कार्ड आहे आणि नीटचं ऍडमिट कार्ड सुद्धा आपल्याला या ठिकाणी आवश्यक असणार आहे। त्यानंतर नीटचा रिझल्ट जोही आपल्या या ठिकाणी येईल, तो रिझल्ट आल्यानंतर आपल्याला हे 3 डॉक्युमेंट्स आपल्याला लागतील, आणि यामध्ये आपल्याला हे सर्व डॉक्युमेंट जे असणार आहेत हे आपल्याला ऑनलाईन स्वरूपातल्या प्रिंटआउट मध्ये असतील तरी या ठिकाणी चालतील, याची काय आपल्याला ओरिजिनल हार्ड कॉपीची काय आवश्यकता लागणार नाही। नंतर आपल्याला 10वीचा या ठिकाणी पासिंग सर्टिफिकेट, जे विद्यार्थी स्टेट ऑफ महाराष्ट्रामध्ये आहेत अशा विद्यार्थ्यांना जे महाराष्ट्र बोर्डचं पासिंग सर्टिफिकेट, की ज्या सर्टिफिकेटवर आपल्याला डेट ऑफ बर्थ या ठिकाणी मेन्शन असते, हे सर्टिफिकेट आपण या ठिकाणी वापरणं गरजेचं आहे, किंवा याला आपण सनद सुद्धा आपण म्हणतो, हे आपल्याला सनद आपल्याला लागणार आहे। नंतर आहे आपल्याला एसएससी मार्कशीट, म्हणजे 10वीचा जो तुमचा पासिंग मार्कशीट आहे, 10वीचा पासिंग मार्कशीट सुद्धा तुम्हाला या ठिकाणी आवश्यक असणार आहे। याच्यानंतर आपण जर पाहिलं असता HSC मार्कशीट, याच्यानंतर आपल्याला जोही आपला 12वी एक्झाम आपण पासआउट झाला आहात, या 12वी एक्झाम पासआउटचा आपल्याला HSCचा मार्कशीट आपल्याला लागणार आहे। सोबतच आपल्याला 12वी म्हणजे 12th लिव्हिंग सर्टिफिकेट, कारण कुठलीही ऍडमिशन प्रवेश प्रक्रिया आपल्याला 12वीच्या नंतर जर विचार केला तर त्यातला मेजर डॉक्युमेंट असतो हा लिव्हिंग सर्टिफिकेट, तर तुम्हाला लिव्हिंग सर्टिफिकेट म्हणजे TC सुद्धा तुम्हाला लागणार आहे। आणि हे सर्व डॉक्युमेंट्स म्हणजे SSC पासिंग सर्टिफिकेट, SSC मार्कशीट हे तुम्हाला तुमच्या 10च्या स्कूलमधून उपलब्ध होतील, HSC मार्कशीट हा तुमचा 12च्या कॉलेजमधून उपलब्ध होईल, आणि लिव्हिंग सर्टिफिकेट सुद्धा तुम्हाला 12च्या कॉलेजमधून उपलब्ध होऊन जाईल। ठीक आहे, हे एज्युकेशन डॉक्युमेंटच्या व्यतिरिक्त अजून काही आपल्याला डॉक्युमेंट्स लागत असतात, त्यामध्ये मेडिकल फिटनेस सर्टिफिकेट, जेही विद्यार्थ्याला मेडिकल प्रवेश प्रक्रियेत भाग घ्यायचा असेल, तो MBBS, BDS, BMS, BHMS अशी कुठली जरी प्रवेश प्रक्रिया असेल तर याच्यासाठी आपल्याला मेडिकल फिटनेस सर्टिफिकेट आवश्यक असतं। सोबतच गॅप सर्टिफिकेट, आता जे विद्यार्थी 2024च्या अगोदर बोर्ड एक्झाम दिली असेल तर अशा विद्यार्थ्यांना गॅप सर्टिफिकेटची आवश्यकता लागते, आणि ज्या विद्यार्थ्यांनी 2024ला एक्झाम दिली अशा विद्यार्थ्यांना या ठिकाणी गॅप सर्टिफिकेटची आवश्यकता काही लागत नाही। सोबतच गॅप सर्टिफिकेट हे जे काढायचं आहे हे तुम्हाला 100 रुपीच्या बॉन्ड वरती तुम्ही गॅप सर्टिफिकेट काढू शकतात। नेक्स्ट आहे तुमचं स्टुडंट्सचं वोटर आयडी। आता जेही विद्यार्थी वोटर आयडी असतील तर चांगली गोष्ट आहे, नसेल तर आपल्याकडे बराच वेळ आहे, त्या वेळेमध्ये आपण काढून घेऊ शकतात। इन केस त्या वेळेमध्ये जरी आपल्याला उपलब्ध झालं नाही तर या ठिकाणी जो तुमचा अनेक्झर C आहे, अनेक्झर C तुम्ही भरून या ठिकाणी देऊ शकतात। हे कधी लागेल तुम्हाला, ज्यावेळेस तुमचं ऍडमिशन कन्फर्मेशन होईल एखाद्या मेडिकल कॉलेजला, यावेळेस हे आपल्याला डॉक्युमेंट्स लागतील। नेक्स्ट मध्ये आपण जर पाहिलं असता, आणि डॉक्युमेंट सर्व तुम्हाला
मेडिकल फिटनेस सर्टिफिकेट तुम्हाला MBBS डॉक्टर कडनं काढून घ्यायचं आहे. मेडिकल फिटनेस सर्टिफिकेटचा फॉर्मॅट उपलब्ध आहे CET सेल वरती, किंवा आपलं जे काही टेलिग्राम चॅनल आहे किंवा व्हॉट्सअप ग्रुप आहे यावरती सुद्धा आपण हा फॉर्मॅट उपलब्ध करून दिलेला आहे. ठीक आहे. नेक्स्ट गॅप सर्टिफिकेट कुठल्याही 100 रुपीजच्या बॉन्डवरती नोटरी करून असणं गरजेचं असणार आहे. त्यानंतर नॅशनॅलिटी अँड डोमिसाइल सर्टिफिकेट. आता विद्यार्थ्याचं थोडंफार या ठिकाणी कन्फ्युजन व्हायला चालू होते की नॅशनॅलिटी अँड डोमिसाइल सर्टिफिकेट हे आपल्याला एकत्र काढायचे की सेपरेट काढायचे. लक्षात घ्या, नॅशनॅलिटी अँड डोमिसाइल सर्टिफिकेट जरी तुम्ही कंबाईन जरी काढला तर हे व्हॅलिड आहे, जरी तुम्ही सेपरेट जरी काढला तरी हे व्हॅलिड आहे. यामध्ये कन्फ्यूज होण्यासाठी किंवा या ठिकाणी काही कन्फ्युजनचा काही पार्टच नाहीये. तर दोन्ही सर्टिफिकेट या ठिकाणी व्हॅलिड असणार आहेत. नेक्स्ट आहे तुमचं कॅरेक्टर आणि कंडक्ट सर्टिफिकेट. हे कॅरेक्टर सर्टिफिकेट हे जे आपलं डॉक्युमेंट्स आहे, आपण ज्या ठिकाणाहून 12th पास आउट झालो ज्या कॉलेजमधलं, त्या कॉलेजमध्ये आपल्याला कॅरेक्टर सर्टिफिकेट या ठिकाणी मिळत असतं. नेक्स्ट आपल्याला मायग्रेशन सर्टिफिकेट. ज्याही विद्यार्थ्याला, लक्षात घ्या, मायग्रेशन सर्टिफिकेट सर्व विद्यार्थ्याला कंपल्शन आहे असं नाहीये, पण ज्याही विद्यार्थ्याला महाराष्ट्र स्टेट व्यतिरिक्त, लक्षात घ्या, ज्याही विद्यार्थ्याला महाराष्ट्र स्टेट व्यतिरिक्त अदर स्टेटमध्ये जर ऍडमिशन साठी पार्टिसिपेट करायचं असेल तर आपल्याला मायग्रेशन सर्टिफिकेट या ठिकाणी लागणार आहे. जेही विद्यार्थी 2023 आणि 2024 या इयरमध्ये पास आउट झालेले आहेत तर अशा विद्यार्थ्यांना मायग्रेशन सर्टिफिकेट हे आपल्या स्टेट ऑफ महाराष्ट्र बोर्ड सोबतच या ठिकाणी उपलब्ध होणार आहे. पण जे विद्यार्थी या अगोदर पास आउट आहेत अशा विद्यार्थ्यांना ऑनलाईन माध्यमातून हे सर्टिफिकेट काढून घ्यावं लागणार आहे. लक्षात घ्या, फक्त 2023 आणि जे 2024 ला पास आउट होणार आहेत अशाच विद्यार्थ्यांना मायग्रेशन सर्टिफिकेट बोर्डाकडून मिळेल. याच्या अगोदर जर पास आउट झाला तर या विद्यार्थ्यांना मायग्रेशन सर्टिफिकेट ऑनलाईन माध्यमातून काढून घ्यावं लागेल. नेक्स्ट याच्यामध्ये जेही विद्यार्थी ओपन कॅटेगरीमध्ये आहेत किंवा जनरल मध्ये आहेत, सोबतच कुठल्या तरी मायनॉरिटी अंतर्गत येतात, जसं की जैन मायनॉरिटी आहे, ख्रिश्चन मायनॉरिटी आहे, मेजरली या 2 मायनॉरिटी किंवा गुजराती असेल, सिंधी मायनॉरिटी असेल किंवा पंजाबी मायनॉरिटी असेल, तर अशा जर मायनॉरिटीमध्ये जर येत असतील विद्यार्थी तर यांना एक वेगळं, जसं आपण गॅप सर्टिफिकेट काढतो तसंच मायनॉरिटी सर्टिफिकेट सुद्धा आपल्याला काढावं लागणार आहे. बरोबर आहे. म्हणजे हे सर्व डॉक्युमेंट्स, म्हणजे जवळपास तुम्हाला 16 डॉक्युमेंट्स हे सर्व विद्यार्थ्याला लागणार आहे. मग तो विद्यार्थी कॅटेगरी असेल, स्पेशल रिझर्वेशन अंतर्गत असेल किंवा नसेल, तर या सर्व विद्यार्थ्यांना जर मेडिकल प्रवेश प्रक्रियेत भाग घ्यायचा असेल तर अशा सर्व विद्यार्थ्यांना जे स्क्रीनवरती 16 डॉक्युमेंट दिले होते हे 16 डॉक्युमेंट्स आपल्याला आवश्यकच आहेत. नेक्स्ट आहे आपल्याला कॅटेगरी स्टुडंट्स. म्हणजे इफ ऍप्लिकेबल आपण काय दिले, जर आपण कॅटेगरीमध्ये असाल तरच आपल्याला डॉक्युमेंट्स लागणार आहेत. त्यामध्ये विद्यार्थ्यांना कॅटेगरी कुठल्या आहेत महाराष्ट्रामध्ये, लक्षात घ्या, SC, ST, OBC, SBC, NT1, NT2, NT3 आणि VGDT या कॅटेगरी प्रवर्गासाठी आपल्याला हे जे डॉक्युमेंट्स तुम्हाला दिसत आहेत एवढे डॉक्युमेंट्स आपल्याला लागणार आहेत. त्यामध्ये कास्ट सर्टिफिकेट लागेल आपल्याला, त्यानंतर कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट लागेल, त्यानंतर आपल्याला नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट, खूप महत्वाचा पॉइंट आहे, नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट. याच्यामध्ये जे नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट आपण काढणार आहात याची व्हॅलिडिटी एकतर 2025 पर्यंत व्हॅलिड पाहिजे किंवा हे सर्टिफिकेट 1 एप्रिलच्या नंतर काढलेलं हवं. ज्याने अगोदर काढलेलं आहे त्यावरती आपण चेक करणं गरजेचं आहे की व्हॅलिड फ्रॉम 2025 पर्यंत आहे का, हे पाहणं खूप महत्वाचं आहे. इन केस नसेल तसं तर ऍटलिस्ट त्याच्यामध्ये आपण 1 एप्रिलच्या नंतर काढणं गरजेचं आहे. जे विद्यार्थी स्टेट ऑफ महाराष्ट्रामध्ये पार्टिसिपेट करतील यांना नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट लागेल. जे विद्यार्थी एम्स, जिपमार, AFMC किंवा MCC काउन्सिलिंग अथवा आयुष काउन्सिलिंग अंतर या ठिकाणी पार्टिसिपेट करत असतील तर याच कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांना आपल्याला OBC NCL सर्टिफिकेट काढावं लागणार आहे. खूप महत्वाचा पॉइंट आहे. याच कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांना नॉन क्रिमिनल सोबतच आपल्याला OBC NCL सर्टिफिकेट सुद्धा काढावं लागणार आहे. त्यानंतर जेही विद्यार्थी SC आणि ST या कॅटेगरी प्रवर्गात येतात तर अशा विद्यार्थ्यांना या ठिकाणी कास्ट सर्टिफिकेट आणि कास्ट व्हॅलिडिटी हे दोनच डॉक्युमेंट्स आपल्याला लागणार आहेत. आणि ते जर विद्यार्थी MCC किंवा आयुष काउन्सिलिंग मध्ये जाणार असतील तर या विद्यार्थ्याचं सर्टिफिकेट हे सेंट्रलच्या फॉर्मॅटमध्ये असणं आवश्यक आहे. कारण बऱ्याच सर्टिफिकेट हे काही स्टेटमध्ये वेगळे आहेत, पण जर आपण सेंट्रली पाहत असेल तर SC ST जर सेंट्रल सर्टिफिकेट असेल तर काही अडचण येणार नाही. ते सर्टिफिकेट आपल्या स्टेटसाठी सुद्धा ऍप्लिकेबल असणारच आहे. नेक्स्ट आहे
EWS सर्टिफिकेट, ज्याही विद्यार्थ्यांना महाराष्ट्रात आतापर्यंत कुठलंच रिझर्वेशन मिळालं नाही, म्हणजे कुठल्याच रिझर्वेशन अंतर्गत येत नाहीत, अशा विद्यार्थ्यांना EWS सर्टिफिकेट या ठिकाणी आवश्यक असणार आहे. आणि EWS सर्टिफिकेट आपलं दरवर्षी काढावं लागतं आणि दरवर्षी आपण 1 एप्रिलच्या नंतर जर काढला असताल तर ते सर्टिफिकेट व्हॅलिड असणार. त्याची सुद्धा व्हॅलिडिटी आपल्याला व्हॅलिड फॉर्म या ठिकाणी 2025 पर्यंत असणं गरजेचं आहे, किंवा लक्षात घ्या 1 एप्रिलच्या नंतर काढलेलं असणं गरजेचं असणार आहे. नेक्स्ट आहे सेंट्रल EWS. लक्षात घ्या, सर्टिफिकेट काढत असताना बऱ्याच वेळेस विद्यार्थी या चुका करतात. EWS स्टेटचं काढायचं की EWS सेंट्रलचं काढायचं. जर आपण स्टेट ऑफ महाराष्ट्राची काउन्सिलिंग करणार असाल तर आपल्याला फक्त आणि फक्त स्टेटचं EWS लागेल. जर आपल्याला MCC आणि आयुष काउन्सिलिंग मध्ये पार्टिसिपेट करायचं असेल तर आपल्याला या ठिकाणी सेंट्रलचं सर्टिफिकेट लागेल. दोन्हीचे फॉर्मॅट वेगवेगळे आहेत, दोन्हीचे सर्टिफिकेट वेगळे आहेत, त्यामुळे या ठिकाणी तुम्ही कन्फ्युजन करून घ्यायची काही आवश्यकता नाहीये. तर हे झाले तुमचं ऑल कॅन्डिडेटसाठी आणि जे विद्यार्थी कॅटेगरीमधून येतात अशा विद्यार्थ्यांसाठी लागणारे टोटल डॉक्युमेंट्स. यानंतर जेही विद्यार्थी डिफेन्स कोट्यातून येतात अशा विद्यार्थ्यांसाठी डिफेन्स कोटा असेल, MKB कोटा असेल, हिली एरिया असेल, ऑर्फॅन असेल किंवा PWD कॅन्डिडेट्स असेल, हे जे सर्व कॅन्डिडेट्स आहेत या कॅन्डिडेटसाठी आणखी काही या ठिकाणी वेगळे सर्टिफिकेट लागतात आणि यांचा रिझर्वेशन कोटा सुद्धा वेगळाच असतो. त्यासाठी विद्यार्थ्यांना जेही सर्टिफिकेट आपल्याकडे आहेत ते जर असतील तरच या कोट्याचा या ठिकाणी रिझर्वेशन मिळू शकतं, जर नसतील तर या ठिकाणी मिळणार नाही. तर ज्याही विद्यार्थ्याचे वडील हे भारतीय सैन्य दलात आहेत, म्हणजे आर्मी, नेव्ही, एअरफोर्स यामध्ये असतील आणि हे यामध्ये कार्यरत असतील, एक्स सर्व्हिसमॅन असतील, तर यांच्यासाठी या प्रकारचे डॉक्युमेंट्स द्यायचे, जेणे की D1 D2 फॉर D1 फॉर एक्स सर्व्हिसमॅन, D1 D2 फॉर या ठिकाणी ऍक्च्युअल सर्व्हिस या ठिकाणी आपण कन्सिडर करू शकतो. आणि या सर्व कॅटेगरीतल्या स्टुडंटसाठी यामध्ये आपल्याला त्या पालकाचं डोमिसाइल सर्टिफिकेट सुद्धा आपल्याला आवश्यक असणार आहे. नंतर जेही विद्यार्थी या ठिकाणी MKB कोटा म्हणजे महाराष्ट्र कर्नाटका बॉर्डर एरिया यामध्ये येतात तर अशा विद्यार्थ्यांना या ठिकाणी डिस्प्युटेड एरियाचं सर्टिफिकेट लागणार आहे. सोबतच या ठिकाणी मदर टंग सर्टिफिकेट लागणार आहे आणि यानंतर 10वी किंवा 12वी तर ते आपलं त्या एरियामध्ये झालेलं पाहिजे, किंवा महाराष्ट्र किंवा कर्नाटका जे बॉर्डर एरिया यामध्ये आपलं झालेलं पाहिजे. नंतर आहे हिली एरिया. हिली एरिया म्हणजे काय की जे विद्यार्थी डोंगराळ भागात आहेत किंवा डोंगराळ प्रदेशामध्ये आहेत अशा विद्यार्थ्याला आपण हिली एरिया आपण कन्सिडर करत असतो. यामध्ये पॅरेंटचं डोमिसाइल सर्टिफिकेट, त्यानंतर या ठिकाणी 10वी किंवा 12वी हे त्या डोंगरी भागात झालेली पाहिजे असं आपल्याला सर्टिफिकेट लागणार आहे. नंतर PWD आणि ऑर्फॅन यामध्ये विद्यार्थ्यांना डिसेबिलिटी सर्टिफिकेट आपल्याला आवश्यक असणार आहे. तर या प्रकारे तुमचे सर्व डॉक्युमेंट्स या ठिकाणी झाले आहेत. तर जे विद्यार्थी ऍडमिशन नंतर